मतदार नोंदणीसाठी SIR सेवा शिबिर आयोजित केले। या शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। मतदान यादीतील नाव 2002 किंवा 2003च्या यादीत नाव नसेल तर ते दुरुस्ती करून देण्याचे काम वॉर्ड क्रमांक 15 मधील नगरसेवकांनी केले आहे। तरी सर्व नागरिकांनी मतदान मॅपिंग करून घ्यावे अशी विनंती केली आहे। वॉर्ड क्रमांक 15 गणेशनगर येथे कॅम्प भरवण्यात आला होता। नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी वॉर्ड क्रमांक 15 मधील नगरसेवक व विरोधी पक्ष नेते पैलवान मंगेशदादा चव्हाण, नगरसेवक फिरोज पठाण, नगरसेविका माननीय सोमलताई पाटील सावर्डेकर, माननीय स्मिताताई यमगर, नगरसेविका व स्थायी समिती सदस्य या चारही नगरसेवकांचा सहकार्य नागरिकांना लाभले। रोटरी हॉलमध्ये मॅपिंगचं काम चाललेलं आहे मतदान निवडणूक ओळखपत्राचं। तर नेमकं मॅपिंग म्हणजे काय? ॲक्च्युली मॅपिंग म्हणजे ज्या मतदाराचं नाव 2002च्या यादीमध्ये होतं त्याचं नाव त्याच्या स्वतःच्या नावाला मॅप करून म्हणजे थोडक्यात लिंक करून घ्यायची प्रोसेस चालू आहे। मग त्यांचं नाव 2002च्या यादीमध्ये ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी त्यांचं नाव आत्ताच्या ज्या ठिकाणी नाव आहे त्या नावाला जोडून घ्यायचं चालू आहे। एखादा व्यक्ती असेल की ज्याचं वय 40 वर्षापेक्षा कमी आहे, त्याचं नाव 2002च्या यादीत असणं शक्य नाही, मग त्याचं नाव त्याच्या आईवडिलांच्या नावाला, जर आईवडिलांचं नाव 2002च्या यादीत नसेल तर त्याच्या आजी आजोबांच्या नावाला जोडून घ्यायचं चालू आहे। मग जे स्वतःच्या नावाला मॅपिंग होणार आहे ते प्रिव्हियस यादीतलं मॅपिंग होणार आहे आणि ज्यांचं नाव 2002च्या यादीत नव्हतं ते त्यांच्या आईवडील किंवा आजी आजोबांच्या नावाला मॅप होणार म्हणजे प्रोजनी मॅपिंग होणार आहे। ही जी प्रोसेस आहे ती 2002च्या यादीशी आत्ताची नावं जोडून घेण्याची प्रोसेस आहे, त्यालाच मॅपिंग असं म्हणतात। 2002च्या वेळेला ज्यांचं 18 वर्ष पूर्ण झाले रोटरी हॉलमध्ये मॅपिंगचं काम चाललेलं आहे मतदान ज्याचं नाव 2002च्या यादीमध्ये नाही म्हणजे त्यांचं वय पूर्ण नाही, मग त्याच्या आईवडिलांच्या नावाला त्यांचं नाव जोडून गेलं आहे। आईवडिलांचं नाव नसेल तर त्यांच्या आजी आजोबांच्या नावाला नाव 2002च्या यादीमध्ये होतं त्याचं नाव त्याच्या स्वतःच्या नावाला मॅप करून म्हणजे थोडक्यात लिंक करून घ्यायची प्रोसेस चालू आहे। मग त्यांचं नाव 2002च्या यादीमध्ये ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी त्यांचं नाव आत्ताच्या ज्या ठिकाणी नाव आहे त्या नावाला जोडून घ्यायचं चालू आहे। एखादा व्यक्ती असेल की ज्याचं वय 40 वर्षापेक्षा कमी आहे, त्याचं नाव 2002च्या यादीत असणं शक्य नाही, मग त्याचं नाव त्याच्या आईवडिलांच्या नावाला, जर आईवडिलांचं नाव 2002च्या यादीत नसेल तर त्याच्या आजी आजोबांच्या नावाला जोडून घ्यायचं चालू आहे। मग जे स्वतःच्या नावाला मॅपिंग होणार आहे ते प्रिव्हियस यादीतलं मॅपिंग होणार आहे आणि ज्यांचं नाव 2002च्या यादीत नव्हतं ते त्यांच्या आईवडील किंवा आजी आजोबांच्या नावाला मॅप होणार म्हणजे प्रोजनी मॅपिंग होणार आहे। ही जी प्रोसेस आहे ती 2002च्या यादीशी आत्ताची नावं जोडून घेण्याची प्रोसेस आहे, त्यालाच मॅपिंग असं म्हणतात।